अहो वहिनी, तुमचा फोन आलाय. हो हो आले. हॅलो. तो काळ होता टेलिफोनचा, ज्यावेळी चाळीत 10 घरांच्या मागे एक टेलिफोन होता आणि आपल्यासाठी कॉल कधी येतोय याची लोक आतुरतेने वाट पाहायची. सुखदुःखांची देवाणघेवाण व्हायची. मग कालांतराने या टेलिफोनची जागा घेतली ती मोबाईलने. सगळं जग कसं मुठीत आलं एका क्लिकवर. मानवाच्या या शोधाने अनेक गोष्टी सहज साध्य झाल्या. जग जवळ आलं. ज्ञान, सेवा, वैद्यकीय सुविधा, शिक्षण, कला, आपत्कालीन संपर्क सगळं अगदी सोपं आणि सुखकर झालं. आता तर मुलं मोबाईलवर शिक्षण घेतायत, व्यवसाय करतायत. हे 100% सत्य आहेच. पण ह्या सत्यासोबतच एक भीषण काळी बाजू सर्रास वापरली जात आहे. कारण मक्यातला नसून मोबाईलचा झालाय. स्वागतम सुस्वागतम. श्री विशाल चंद्रकांत सारंग आपल्या सारंग परिवार मध्ये सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. ज्यांच्या खिशात मोबाईल त्यांचे या मायाजालात सहर्ष स्वागत. लोक हो, हा पिंजरा, ट्रॅप, चक्रव्यूह मोबाईलचा. या पिंजऱ्यात आपोआप तुम्ही जाता. कसे? कितीही हुशार असा, चाणाक्ष असा, दक्ष असा, तुम्ही सावज म्हणून इथे पायरीवर उभे आहात. एका तंत्रज्ञानानं तुमचे विचार, विवेकबुद्धी, कौटुंबिक आयुष्य, भावनिक आयुष्य अनहो आर्थिक आयुष्यही ताब्यात घेतलंय. मोबाईलची रिंग ते मोबाईलची झिंग असा हा काटेरी प्रवास. चल बेटा सेल्फी ले ले रे. चल बेटा सेल्फी ले ले रे. मोबाईलवरचा सेल्फी मृत्यूला कॉल लावतो. दरीच्या टोकावर, समुद्रात, धावत्या रेल्वेत, लोकलच्या दरवाजात हौसेनं मोबाईल सेल्फीसाठी दूर धरला जातो आणि क्षणिक आनंद घात करतो. हसता हसता आनंदी चेहरा असणारी माणसे चिंध्या होऊन मृत होतात. मागे राहतो केवळ आक्रोश, दुःख, पश्चाताप आणि मोबाईलच्या स्मृतीत क्रूर छायाचित्र, तेही शेवटचं. इन्स्टा, व्हॉट्सॲप, फेसबुक, स्नॅपचॅटवरील स्टेटस अपडेट, मृत्यूची घंटा. मोबाईल हातात, खिशात सोबत असतो. जगाचं ज्ञान सोबत असतं. पण यातून नेमकं घ्यायचं काय हेच न समजल्यानं गुन्हेगारी सुरू होते. हिंसा, खून, बदला, अत्याचार, ब्लॅकमेल यांची नखं समाजात रक्ताचा हैदोस मांडतात. ज्या बोटांनी कला जोपासावी, ज्या मनगटांनी कर्तृत्व गाजवावे, जे हात भक्तीने जोडले जावेत, त्या बोटात, त्या हातात धारदार चाकू येतो आणि याला सर्वस्वी कारणीभूत ठरतो मोबाईल. पहाटेपर्यंत चॅटिंग करणारी युवा पिढी ऍपच्या मायाजालात अडकत चाललीये. मोबाईल काढून घेतला म्हणून आत्महत्या करतात. मोबाईलवर फोटो काढले म्हणून मित्राने मित्राला भोसकावं. तरुणींना चॅटिंगद्वारे भुलवून लग्नाचं आमिष दाखवून फसवण्याचं षडयंत्र. न पाहिलेल्या, न भेटलेल्या मुलाच्या जाळ्यात मुली सहज अडकतात. फोटोंचा गैरवापर होतो. सुशिक्षित, सुसंस्कारी घरातल्या या मुली घुसमटत जातात. त्यातूनच मग नैराश्य, वैफल्य, आत्महत्या आणि मग आर्थिक फसवणूक देखील. शेकडो, लाखो रुपये बेमालूमपणे जातात लुटले. नाही तक्रार, नाही खटले. काय करायचं म्हणजे? कसं थांबवायचं हे? आपल्या घरातील मुलं मुली सुरक्षित नाहीयेत. आपले कष्टाचे पैसेही सुरक्षित नाहीयेत. अहो, एक कॉल येतो, गोड आवाजात स्कीम सांगतो, गुंतवणूक, ठेव, पर्यटन, घर खरेदी, फी, शिष्यवृत्ती, लॉटरी, कशाचाही. बोलता बोलता भूल पडत जाते. एक क्षण असतो जिथे बँकेचा पासवर्ड मागितला जातो आणि तिथेच आपण लुटले जातो.
क्षणार्धात बँकेतील पैसे अज्ञात ठिकाणी पोहोचतात. अशिक्षितच नव्हे तर सुशिक्षित सज्ञानही फसवले जातात. या पिंजऱ्यात ओढले जात आहेत. सायबर गुन्हे क्षणाक्षणाला वाढतायत. सावध राहूया, मोहाला बळी पडायचं नाही. अहो, लॉटरी कधी अशी लागत नसते. आपल्या कर्तृत्वावर, मेहनतीवर जे पैसे कमवू तीच खरी दौलत. कुणाच्या गळाला लागून माशासारखं तडफडत का बरं जगायचं? मंडळी, आता तर AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलंय. मान्य आहे, प्रगती करणं मान्य आहे, नवनवीन शोध लावणं ही काळाची गरज आहे. पण ही प्रगती एखाद्याच्या अधोगतीचं कारण बनत असेल तर काय करायचं मंडळी? कसं थांबवायचं याला? या मोबाईल रूपी राक्षसानं तर झोपच उडवली. अख्खीच्या अख्खी पिढी गिळंकृत केलीये. पैसे हडपलेत, मनस्वास्थ्य हरपलंय. समाजात, जाती जातीत, माणसा माणसात तेढ निर्माण केलीये. ज्या विषयाचा स्वतःच्या जगण्याशी थेट संबंध नाही अशा विषयांवर ग्रुपमध्ये लोक वेळ वाया घालवतायत, भांडतायत, रुसतायत, विभक्त होतायत. सोशल मीडिया आता व्यक्तीला आपलं नित्य आयुष्य यापेक्षा महत्वाचं वाटायला लागलंय. डोळ्यांसमोर घडलेल्या अपघाताची, आगीची, दुर्घटनेची इन्स्टावर माहिती टाकायची स्पर्धाच लागलीये जणू. संकटसमयी मदतीसाठी अपेक्षित असलेला पुढे येणारा हात आज खिशातल्या मोबाईलमध्ये तुमचे फोटो काढण्यासाठी पुढे येतोय. या मोबाईलमुळे माणूस माणसापासून दुरावला. गेमच्या नादात स्वतःचाच गेम करू लागला. धाडस मोबाईलवर सिद्ध होत नसतं, ते देशाच्या सीमेवर मदत कार्यात संकट काळात सिद्ध करायचं असतं. आम्ही मराठे करे, दुश्मनाला भरे का परे, भारता आम्ही तुलाच देव मानतो, आज महाराष्ट्र धर्म एक जाणतो. कार्यसिद्धीस आशीर्वाद देणाऱ्या गणपती बाप्पा समोर आपण आज खरं धाडस करूया. मोबाईलचा फक्त सकारात्मक आणि चांगला वापर करूया. होय, हे धाडस आहे. जसा शरीरासाठी उपवास तसाच उपवास मोबाईल पासून दूर होण्याचा. जास्तीत जास्त काळ मोबाईल न वापरण्याचा. फक्त कॉल आणि संपर्क एवढंच. एखाद्याला लाईक देण्यापेक्षा स्वतःचं लाईफ महत्वाचं आहे. निसर्ग, शरीर, छंद, वाचन, कुटुंबीय, व्यायाम, मनस्वास्थ्य याला जरा वेळ देऊया. आपल्या आयुष्याची बॅटरी जरा जास्त चार्ज करूया. मोबाईलवरूनही चांगलं ज्ञान घेऊया. चित्र, भाषा, संगीत, कला, पाककृती, मदत कार्य, मनस्वास्थ्य यावर खजिना आहे हो, तो लुटूया. या समुद्रात जसे विषारी ऑक्टोपस आहेत तसेच ज्ञानाचे शिंपले देखील आहेत. हेच सत्य, आनंद आणि शाश्वत आहे, अगदी आपल्या गणपती बाप्पासारखं.